पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होण्यासारख्या काही घटना गेल्या 1-2 दिवसांमध्ये समोर आल्यात। यातल्या प्रामुख्याने महत्त्वाच्या ज्या 2 घटना आहेत त्याविषयी आज मी बोलतेय। खरं तर साताऱ्यामध्ये सकाळीच फलटणच्या परिसरामध्ये एक अर्धनग्न स्वरूपात असलेला कमरेखालचा केवळ धड नसलेला मृतदेह आढळून आला। या मृतदेहाच्या आजूबाजूला जादूटोणा केल्यासारख्या काही वस्तू आढळून आलेल्या आहेत, जसं की काळी बाहुली असेल किंवा केस असतील, हळदी कुंकू असेल, हे सगळं आढळून आलं। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची अक्षरशः धिंड काढण्यात आली, चटके देण्यात आले, मानवी मूत्र सुद्धा प्यायला लावलं। इतक्या सगळ्या या भयंकर घटना घडल्यात आणि दोन्ही घटना या जादूटोण्याच्या संशयातून घडलेल्या कुठेतरी आहेत। या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल आहेत। आपण त्यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नेमकी या सगळ्या प्रकरणानंतर भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय वाटतं एकंदरीत या सगळ्या प्राथमिक दृष्ट्या हे जर पाहिलं, बातम्या वाचलं तर हे किती दुर्दैवी वाटतं? एक तर 77 वर्षीय महिलेला अमरावतीतील चिखलदरा रेटाखेडा नावाचं गाव आहे, त्या गावातील त्या महिलेला, आदिवासी समाजातील ती महिला आहे, त्या महिलेला ती जादूटोणा करते या संशयावरनं तिला ताब्यात घेतलं। त्यानंतर तिला मानवी आणि श्वानाचं मूत्रप्राशन करायला लावलं, तिची धिंड काढली, तिला सळईने चटके दिले, तिला मिरच्यांची धुरी देखील दिली। म्हणजे ही सगळ्या अमानवीय कृत्य आहे आणि हे सगळं महाराष्ट्राला खरं तर खाली पाहायला लावणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। विशेषतः महाराष्ट्राला समाजसुधारक आणि संतांचा खूप मोठा अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा आहे। आणि मग असा प्रश्न पडतो की जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, जो संतांचा महाराष्ट्र आहे, जो समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र आज खरंच कुठे निघालेला आहे। आणि इकडं आज आम्ही सत्तेसाठी सगळी खुर्च्यांची लढाई सर्वच पक्षांची चालू आहे, त्याच्यासाठी गेले 5 वर्ष अशीच सर्व राज्यकर्त्यांची, सर्व पक्षांची त्याच्यामध्ये गेलेली आहे। परंतु महाराष्ट्रातली जे गंभीर प्रश्न आहेत, म्हणजे आम्ही ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये इतके अमानवीय प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि याची दखल राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। किमान महाराष्ट्र सरकारने 2013 साली जो जादूटोणा विरोधी कायदा केला, त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या कायद्याची अजून नियमावली जी राज्य सरकारने केली पाहिजे तीच केलेली नाही, कारण त्यामुळं अनेक निकाल, अनेक खटले हे न्यायप्रविष्ट आहेत आणि एकूण ह्या सगळ्या खटल्यांमध्ये तपास कसा करावा, त्याचे जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात हे नसल्यामुळं अनेक गडबडी देखील आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की अमरावती सारखी जी घटना आहे, ती घटना असेल किंवा सातारच्या फलटण तालुक्यातील विडणी 25 फाटा या ठिकाणी जे ऊसाचं शेत होतं, त्या शेतामध्ये एका महिलेचा एक मृतदेह तिथं सापडलेला आहे। म्हणजे त्याला धडच नव्हतं आणि खालचा, कमरेच्या खालचा भाग आहे। ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, कुठली ती महिला आहे, ही कोणती ओळख पटलेली नाही। खरं तर म्हणजे ती महिला जर जंगली जनावरांनी त्या महिलेवरती हल्ला करून अशा पद्धतीचं कृत्य केलं असतं तर नक्कीच त्या महिलेशी संबंधित कुटुंबियांनी, नातेवाईकांनी तक्रार केली असती। परंतु अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे नाही असं आमच्या माहितीप्रमाणे कळतंय। म्हणजे हा कोणीतरी ठरून केलेली ही हत्या आहे हे समोर येत आहे। आणि यातली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच्या पाठीमागे अंधश्रद्धेचे ह्या गोष्टींना संदर्भ आहे। म्हणजे त्या मृतदेहाच्या आजूबाजूला कुंकू सापडलं किंवा बिब्बवा सापडला, बाहुली सापडली आणि म्हणून हा देखील अंधश्रद्धेतून झालेली एक हत्या आहे। म्हणजे ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज नक्की काय चाललंय आणि हे सगळे प्रकार नक्की थांबणार कधी, हा मोठा प्रश्न आहे। आणि एका प्रकारातून दुसरा प्रकार, एक प्रकार कुठे थांबत नाही तर तिसरा प्रकार महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस घडत आहे। आणि हे सगळं खरं तर एक सामाजिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत। आपला महाराष्ट्र नक्कीच सामाजिक दृष्ट्या शांत आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणानं नाही असंच द्यावं लागेल। सर, आता या दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत, पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट पोलीस झालेत, मात्र या सगळ्याचा तपास जितक्या लवकर व्हायला हवा असं वाटत असेल सगळ्यांनाच, तितक्या लवकर तो होईल का? आणि एकंदरीत संपूर्ण कायदा पाहता यामध्ये नेमकं काय करणं आता गरजेचं वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम ज्या महिलेची हत्या झाली त्यानुसार त्या संबंधीची कलम, आरोपींचा शोध घेऊन त्या संबंधित ती दाखल केलीच पाहिजे फलटणच्या विडणी
संबंधीची जी केस आहे त्या संदर्भामध्ये, परंतु महाराष्ट्रात जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्या कायद्याची कलम देखील या गुन्ह्यामध्ये दाखल केली पाहिजे. त्याचप्रमाणे अमरावती चिखलदरा रेटाखेड इथालच्या ज्या 77 वर्षीय महिलेला संशय घेऊन ती जादूटोणा करते असं जे निर्माण केलं, तिला मारहाण करण्यापासून जो सगळा विचित्र प्रकार घडला, त्या महिलेच्या संबंधात देखील आरोपींवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. आमची माहिती अशी आहे की संबंधित त्या आजूबाजूच्या गावामधले जे कोणी पोलीस पाटील आहेत ते देखील त्या घटनेमध्ये सहभागी आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्यांनी कायद्याची सुव्यवस्था केली पाहिजे, कायदा आणि सगळी सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच जर पोलीस प्रशासनाशी निगडीत असणारे गावचे पोलीस पाटील जर अशा घटनांमध्ये सहभागी असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आपल्याकडं अनेक प्रकरणं ही वलयांकित प्रकरणांची चर्चा होते, सगळं घडतं, किंवा वलयांकित प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होतात, मग तपास थांबतात किंवा खूप गतीने होतात, अशा सगळ्या घटना घडतात. परंतु ह्या 2 घटना घडलेल्या आहेत अंधश्रद्धेसंबंधीच्या, या घटना देखील तितक्याच पोलीस प्रशासनानं राज्य सरकारनं लक्ष देऊन त्या तडीस नेण्याची गरज आहे. तर या ठिकाणचं प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या संबंधीचा विश्वास नागरिकांमध्ये अधिक निर्माण होईल असं मला वाटतं. सर, आपण बघतोय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम असेल किंवा सेपरेटली पण जे लोक हे सगळं काम करत आहे, वर्षानुवर्षांपासून अनेक दशकांपासून हे काम चालू आहे, मात्र अजूनही जसं आपण पुढे जातोय, आपण जास्तीत जास्त प्रगत होतोय, तसं जास्त कुठेतरी आपण मागेच खेचलो जातोय, अशा पद्धतीच्या या सगळ्या घटना आहेत. त्यामुळे तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आणखी जास्त या सगळ्याची जनजागृती होणं वगैरे असं काही गरजेचं वाटतं का? निश्चित. कारण काय झालं की जी काही सरकार 2014 नंतर सत्तेत आली ती धार्मिक सांस्कृतिक अजेंडा असणारी सरकार सत्तेमध्ये आली आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीनं धर्माच्या नावाखाली, श्रद्धेच्या नावाखाली, उपासनेच्या नावाखाली, म्हणजे धर्म, श्रद्धा, उपासना याला आमचा अजिबात विरोध नाही, परंतु ह्या सगळ्यांच्या आडून धर्माचं नाव घेऊन, श्रद्धेचं नाव घेऊन, उपासनेचं नाव घेऊन जे लोक चुकीची कृत्य करत आहेत त्यांना पायबंद घालण्याऐवजी राज्यकर्ते हे या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत आहेत, कारण ते त्यांच्याशी संबंधित आहेत. आणि त्यामुळे निश्चितच अलीकडच्या ह्या 10 वर्षामध्ये अशा अनेक प्रकरणं ह्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहेत. म्हणजे पूर्वी जर पाहिलं अलीकडच्या लॉकडाऊनच्या काळानंतर की लॉकडाऊनच्या काळानंतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बुवा बाबा चमत्कारांचे दावे असतील, अंधश्रद्धेचे प्रकार असतील, असे करत असताना जाहीरपणाने दिसत आहेत. मग याच्यामध्ये जसं राज्यकर्त्यांचं, त्यानंतर प्रशासनाचं जसं याच्यामध्ये अपयश आहे, तसं असा एक आम्हाला पण प्रश्न पडतो की आमचाही प्रभाव कमी झालाय का आजच्या काळामध्ये? मग आमचा प्रभाव का कमी झाला हे देखील आम्ही तपासण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. नक्कीच विज्ञानवादाच्या या सगळ्याच युगामध्ये आपल्याला अजून सुद्धा महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना या सातत्याने घडताना आणि मोठ्या प्रमाणात घडताना त्याची दाहकता कुठेतरी वाढताना दिसून येते. त्यामुळे या सगळ्याच घटनांवरती श्रद्धेला विरोध नाही, मात्र अंधश्रद्धेला विरोध आहे असं म्हणताना अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा पाहायला मिळते. आता या दोन्ही प्रकरणांमध्ये FIR दाखल झालेली आहे, मात्र पोलीस तपास नेमका कसा केला जातो आणि या सगळ्या घटनांना आळा घालण्यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, सरकार यामध्ये कुठे कठोर पावलं उचलताना पाहायला मिळतं का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.